तर स्थानिक निवडणुकांची समीकरणं कशी आहेत या संदर्भातल्या बातम्या पुढे बघूयात। महायुतीमधल्या वरिष्ठांचे आदेश झुगारत स्थानिक पातळीवरती नेत्यांच्या कुरघोड्या सुरू। जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवार निवडणुकीतून माघार घेत भाजपात, हिंगोलीमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेत शिवसेनेमध्ये प्रवेश। सावंतवाडी नगरपालिकेत शिंदे सेनेला 100% यश मिळेल। मराठी लिहिता वाचता न येणारे व्यक्ती नगराध्यक्ष पदासाठी उभे केले। शिंदे गटाचे संजू परब यांचा दावा, यासह आम्ही भाजपचे तंगडं आव्हान मानतच नाही असंही वक्तव्य। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय। निलेश राणेंची टीका। कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू हे आमने सामने। मुख्यमंत्री फडणवीसांचा मी कोणताही शब्द मोडलेला नाही। लोकसभेला आजारी असतानाही भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं। शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया। कागल नगरपालिका निवडणुकीतल्या शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं। कोणत्याही उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदे गटाकडून खबरदारी। घाटगे आणि मुश्रीफांच्या आघाडीमुळे खासदार संजय मंडलिक यांच्या मदतीला प्रकाश आंबेडकर सरसावले। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध, तर चिखलदरा नगर परिषद निवडणुकीतून काँग्रेस उमेदवारानं माघार घेतल्यानं विजय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून देण्यात आल्या शुभेच्छा। गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। विरोधी पक्षातल्या 3ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं साधना महाजन या विजयी। उमेदवारी नाकारल्यानं रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य। भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे आणि भाजप शहर चिटणीस निलेश आखाडे यांचा राजीनामा। दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात। विधानसभेत महायुती जिंकली तशीच आगामी निवडणुकीतही जिंकेल। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीच जिंकणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वास व्यक्त। आणि यानंतर बातम्या महानगरपालिका निवडणुकी संदर्भातल्या। भाजपच्या अहंकाराचा फुगा फोडून विजयाचा गुलाल उधळायचा आहे। आम्ही मुंबई पालिका जिंकणार, ठाकरेंनी केला विश्वास व्यक्त। सेना भवनात ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। मुंबईमधील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या फॉर्म्युला संदर्भात प्राथमिक सहमती, ही सूत्रांची माहिती। नवाब मलिक यांच्यासोबत युती ही शक्य नाही, वरिष्ठांना या संदर्भात आता सांगितलेलं आहे। मलिकांवरील आरोपांवरती भाजप तडजोड करणार नाही, मंत्री आशिष शेलार यांच्याकडून स्पष्ट। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीकडून मलिक यांच्याकडे जबाबदारी। कल्याणमधील मनसेच्या माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची घेतली भेट। मनसेचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। याच पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची घेतली भेट। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई पालिकेत दिसेल। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भीती दाखवली जाते का, या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। वर्षा गायकवाड यांच्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंनी बोलणं टाळलं। दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, गायकवाडांनी केलेलं विधान। वर्षा गायकवाड यांचे वडील पाठिंबा मागायला शिवतीर्थावर आलेले, त्यांच्या भूमिकेवरती मी जास्त बोलणार नाही। वर्षा गायकवाड यांच्या टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर, तर मराठीसाठी आम्ही गुंड वाटत असलो तर आम्ही गुंड आहे, राजू पाटील यांचं हे उत्तर। नागपूरमध्ये पालिका निवडणूक स्वबळावरती लढवण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी। भाजपकडून सर्व 151 जागांवरती उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू। सर्व जागांवरती उमेदवारांची चाचपणी। बिहारनंतर आता मुंबईमध्ये भाजपचे माय समीकरण। भाजपचे माय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यानं मुंबईमध्ये भाजपची रणनीती। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचं मुंबईमध्ये माय समीकरण। तर स्थानिक निवडणुकांची कशी रणधुमाळी सुरू आहे, कशी तयारी सुरू आहे बघूयात। अंबरनाथ महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का। छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपच्या 17 उमेदवारांचे अर्ज अवैध। शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 5, काँग्रेसच्या 4 उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध। नागपूर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांची छाननी पूर्ण। नगराध्यक्षपदाचे 50 अर्ज अवैध, तर नगरसेवक पदाचे 290 अर्ज वैध। नागपूरमध्ये काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा। नगरपंचायत नगरपालिकेत मनमानी झाल्याचा देखील करण्यात आला आरोप। अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचा आरोप। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लू पाटलांची माहिती। दरम्यान आता काँग्रेसचे उमेदवार कालपासून नॉट रिचेबल अशी ही माहिती।
अमरावती विभागातील 7 नगर परिषदांच्या निवडणुकांवरती गंडांतर येणार। आरक्षणाची 50% जास्त मर्यादा ओलांडली, तर ढाणकी, आर्णी, यवतमाळ या ठिकाणी देखील 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। मालेगाव, जहागीर या ठिकाणच्या नगर परिषदेची निवडणूक रद्द होण्याची शक्यता। नागपूरमध्ये नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू। भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवर भर। विद्या दुधे या बुटीबोरी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार। बुटीबोरी नगर परिषद निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची। धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेमध्ये काका विरुद्ध पुतण्या लढत। माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतण्या आमनेसामने। बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणात। बापूराव पाटलांच्या विरोधात पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेत तिरंगी लढत। 4 वेळा नगरसेवक असलेले पंडितराव देशमुख महाविकास आघाडीकडून काशीनाथ बोंद्रे, तर राष्ट्रवादीकडून निलेश गावंडे हे मैदानात। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेत पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी। कोठडीमध्ये असलेल्या विशाल काकडेचा पोलीस संरक्षणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल। पुढे पाहूया स्थानिक निवडणुकांचा संग्राम। नांदगाव नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे नगर परिषद निवडणूक रिंगणातून बाहेर। कवडे यांचा नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेचा अर्ज अवैध ठरला, त्यानंतर अपक्ष अर्जही घेतला मागे। रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि भाजप नेते वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा। वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर उद्या अर्ज मागे घेणार अशी माहिती। कमी जागा दिल्यानं वैभव खेडेकर आणि शिवसेनेमध्ये रंगलेलं शाब्दिक शीतयुद्ध। कोल्हापुरातील कागलनंतर आता शिरोळमध्ये कट्टर विरोधक एकत्र। शिरोळ तालुक्यातील शिरोळ आणि जयसिंगपूर नगर परिषदेसाठी महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र। महादेवराव महाडिकांची तारा राणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेसचा गटही एकत्र।